जी न्यूज गणराज्य की बात। चाकण महापालिकेचा विचार मग भिंगारचं काय? नागरिकांमध्ये सवाल। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण व परिसरात महानगरपालिका स्थापन करावी लागेल असे स्पष्ट केले। पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था, अशा अनेक बाबी असतात। त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो। या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल। कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात। मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीरा महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला आहे, जिल्हा झाला पालघर। त्यांच्या या विधानानंतर आता जनतेमधून जर चाकणसाठी महापालिका होऊ शकते तर भिंगारचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे। भिंगारमधील नागरिकही विकासाच्या समान संधीच्या अपेक्षेने महापालिकेच्या मागणीला पुन्हा एकदा जोर देत आहेत।